एकाच ठिकाणी इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल हे खरेदी करायचं असेल तर आपल्याला मॉलमध्ये किंवा एखाद्या शहर असेल तिथे आपल्याला जावं लागतं. तसंच वेगवेगळी फुलं घ्यायची असतील तर मात्र आपल्याला फुलांच्या बाजारात जावंच लागेल. चला तर मग जाऊया फुलांच्या बाजारामध्ये. मी आता बाजारात आले, तिथे प्रत्येकाकडे झेंडूची फुलं आहेत. झेंडूची फुले 2-3 दिवस तरी टिकतात. त्यामुळे बाजारात आलेला प्रत्येक ग्राहक झेंडूची फुले खरेदी करत होता. त्यामुळे बारीक पाकळीचा झेंडू, लाल झेंडू चांगलाच विकला जात होता आणि तो प्रत्येकाच्या पिशवीमध्ये दिसत होता. सण आता चालू झालेत, त्यामुळे बाजारामध्ये ताजी आणि वेगवेगळ्या रंगाची फुलं सगळीकडे दिसत होती. त्यात होती झेंडू, शेवंती, गुलाब, गुलाबाच्या पाकळ्या यासारख्या सुगंधी फुलांनी बाजार व्यापला होता. आणि ते पाकळ्या पाकळ्याचं कसं मग? हा, इथे बघा छान अशी गुलाबं आहेत आणि गुलाबाच्या पाकळ्या पण आहेत. त्यामुळे ज्यांना गुलकंद आवडतो त्याने एखाद्या दिवशी मारायचा असा जवळच्याच फुल मार्केटमध्ये फेरफटका, घ्यायच्या गुलाबाच्या पाकळ्या आणि बनवायचा गुलकंद स्वतःच्या हाताने, स्वतःच्या घरी. ही फुले खरेदी करत असताना मला आलेला छान असा अनुभव म्हणजे तिथे ना वेगवेगळ्या प्रकारची फुलं होती. त्यामुळे जी फुलं मला आवडायची तर मला असं वाटायचं 1-2 फुलं तरी यार आपल्याकडे हे असायला पाहिजे. तर मी त्यांना म्हणायची मला 1-2 फुलं द्या, त्याचे ₹2 किंवा मी 5 फुलं घेतली तर ₹5 मी देते. तर ते म्हणायचे असं नाही होणार, तुम्हाला अर्धा किलोच फुलं घ्यावी लागणार, कारण की हे होलसेल मार्केट आहे. मग मी त्यांना म्हणायची की एवढी फुलं खरेदी करून मी काय करू? तर पुन्हा मला असं व्हायचं की नाही, मला फुल हवं आहे, म्हणून मी त्यांना रिक्वेस्ट करायची. मग ते म्हणायचे अच्छा ठीक आहे, जितना चाहिए उतना आप ले लो. मग 2 किंवा 5 जी काय मला फुलं हवी होती ती मी घ्यायची आणि नंतर मी जेव्हा त्यांना पैसे द्यायला जायचे तर ते पैसे माझ्याकडून घ्यायचेच नाही आणि मला म्हणायचे नाही मॅडम ऐसे ही लेके जाओ. तर असं 2 वेळा झालं. मज्जा ना. मला जी फुलं आणि जेवढी फुलं हवी होती तेवढी मी खरेदी केली आणि त्यानंतर मी मेन मार्केटच्या थोड्या बाहेर आली. तर तिथेही खूप छान छान फुलं होती. सर्व फुलं पाहता पाहता इथे त्या फुलांच्या गर्दीमध्ये ना मला हे गोल्डन कलरची फुलं दिसली आणि मला असं वाटलं की पहिलं की ही प्लास्टिकचीच फुलं आहेत की काय, तर नंतर पाहिलं तर त्यातील काही फुलं उमलली होती. याचं नाव काय माहीत नाही, पण हे माझ्यासाठी नवीन होतं. हे हार पाहिल्यानंतर आपण वरचेवर विचार केला तर असंच म्हणू वाव किती छान हार आहेत ना, पण जाणीवपूर्वक विचार केला तर ह्या एका हारसाठी त्यांची किती मेहनत आहे आणि एवढी मेहनत करून ही हार जर का वेळेत विकले गेले तरच त्यांचा फायदा होणार. तसं पाहिलं तर सणांच्या दिवसात फुलांची विक्री होते, पण इतर दिवशी मात्र फुलांची विक्री खूप कमी प्रमाणात होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात फुले फेकावी लागतात किंवा ती खराब होतात. त्यात व्यापाऱ्यांचं नुकसान होतं, शेतकऱ्यांचंही नुकसान होतं. त्यामुळे जे काही सणांच्या दिवसात फुलं आपल्यापर्यंत येतात त्यांचा पुरेपूर वापर होणं गरजेचं आहे. तर चला तर मग आपण त्यासाठी थोड्याशा रांगोळ्याही पाहूयात ज्या फुलांपासून आपण तयार करू शकतो.
जी काही फुलं मी बाजारातून आणली ती टिकवण्यासाठी माझा अट्टापिट्टा बघा. हे आता बास्केट आहे, ज्याला होल आहेत, ते हवा खेळती राहील आणि त्यामुळे माझी फुलं जास्त दिवस टिकतील म्हणून मी त्या बास्केटमध्ये ठेवले. त्याचबरोबर हा आहे माझा सगळा पसारा आणि तिकडे माझी शेवटची रांगोळी आहे ती तयार झालेली आहे. काही रांगोळीच्या आकारामध्ये थोडी गडबड झालेली आहे हे माझ्याही लक्षात आलं आहे, पण काही रांगोळ्या छान झाल्यात. त्यातील कोणती रांगोळी तुम्हाला आवडली कमेंट करा बरं. वातावरणामध्ये थोडं बदल झाला आहे, मग त्यामुळे माझा आवाज पण बसला आहे. आपल्यावर जसा वातावरणाचा परिणाम होतो तसंच ह्या फुलांवरही होत असेल ना. इथे पहा किती सगळी फुलं छान सजवलीत, मांडलीत. तरी जे काही त्यांनी केलं आहे ते टिकवून ठेवणं त्यांच्यावर अवलंबून नाही आहे, तर ते आहे सभोवतालच्या वातावरणावर. वातावरण फुलांसाठी योग्य असेल तर ही फुलं अजून थोडे दिवस राहतील, पण वातावरणामध्ये थोडा जरा फरक झाला, बदल झाला तर या फुलांवर लगेच परिणाम होईल. किती जपावं लागतं या फुलांना त्यांना. चला तर मग जमेल त्या पद्धतीने फुलांचा वापर करूया आणि आपले सणही साजरे करूया. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. असेच व्हिडिओ येत राहतील, पाहत राहा.